सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर आपण पहिल्यांदाच शिवसेना एक वादळ हे माध्यम पाहत असाल, ताबडतोब या माध्यमाला सबस्क्राईब करा आणि पुढे व्हा. महाराष्ट्रभर शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला तुम्ही सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. गेल्या 1-2 आठवड्यांपासून जेव्हापासून तुकाराम मुंढेंची अन्न औषध प्रशासनावर नेमणूक झालेली आहे, आयुक्त म्हणून नेमणूक झालेली आहे महाराष्ट्राच्या, हे खातं दणाणून सुटलेलं आहे. अगदी 26वी बदली केव्हा होईल अशी परिस्थिती आता येऊन ठेपलेली आहे. म्हणजे तुकाराम मुंढेंची आजवर 25व्या बदल्या झालेल्या आहेत. किती वेगवेगळी खाती त्यांनी भूषवली असतील. कमीत कमी 45 दिवस, जास्तीत जास्त 1.5-1.25 वर्ष, यापेक्षा जास्तीचा कार्यकाळ त्यांनी भूषवलेला नाही. 45 दिवस सुद्धा त्यांना एकेका खात्यावर राहावं लागलेलं आहे. हे खरं तर शोकाने, खेदाने व्यक्त करावं लागेल. महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये ही उत्तर प्रदेश, बिहार सारखी परिस्थिती का येऊन ठेपली? गेल्या 10 वर्षामध्ये विशेषतः त्यांच्या किती बदल्या झाल्या? देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात त्यांच्या किती बदल्या झाल्या? याचा जर आकडा तुम्ही पाहिलात तर थक्क व्हाल. हा तुमच्यासाठी मी घरचा अभ्यास दिला. आजकाल अनेक मार्ग आहेत या सगळ्या माहित्या काढण्यासाठी. तुमच्यासाठी हा घरचा अभ्यास प्रत्येकाने कमेंटमध्ये व्यक्त व्हावं. गेल्या 10 ते 12 वर्षामध्ये, चला 12 वर्ष पकडा, तुकाराम मुंढेंच्या किती बदल्या झाल्या? तुकाराम मुंढेंचे कोणाकोणाशी वाजलेले आहे आतापर्यंत सगळ्यात जास्त? कुठल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांशी त्यांचे जास्त खटके उडाले? हेही तुम्ही कमेंटमध्ये व्यक्त व्हा. हे सगळं सांगण्यामागचं तात्पर्य सांगतो. खरं तर आता तुकाराम मुंढे, कालच मी विलास बढेंचं ते बडे मुद्दे नावाचा त्यांचा एक एपिसोड पाहत होतो. त्यामध्ये विलास बढे म्हणत होते, तुकाराम मुंढेंसारखे 100 हे अधिकारी, IAS अधिकारी, 100 IAS अधिकारी जरी आपल्याला मिळाले तर हा महाराष्ट्र सुतासारखा सरळ होईल. मी म्हणतो 100ची वाट का पाहावी? एक तुकाराम मुंढे आहेत. खरं तर ही एक शोकांतिका आहे. कारण ज्यावेळेस असे चांगले अधिकारी, समजा ह्यांनी निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला, कारण एक गोष्ट लक्षात घ्या, यांच्या 26व्या बदल्या करणारे, म्हणजे 26 बदल्या करणारे हे सुद्धा राजकारणी आहेत. हे राजकारणी, चौथी नापास राजकारणी या IAS अधिकाऱ्यांना सॅल्यूट मारायला लावतात. सॅल्यूट मारायला. मग आज जर हे अधिकारी, चांगले अधिकारी जर स्वतः राजकारणात उतरले आणि त्यांनी स्वतःच ते राजकारण क्षेत्र जर काबीज केलं, कारण आपण लोकशाही देशामध्ये राहतो ना, आहे ना अजून तरी लोकशाही देश, मग आपण लोक आणि यांनी शाही, म्हणजे यांनी राज्य करावं, आपण लोक आहोत, आपण यांना ते मदत करावी आणि यांच्या हातात तो राज्य कारभार द्यावा. 100 तुकाराम मुंढेंची गरजच नाही. एक तुकाराम मुंढे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर जर बसवला ना, विषयच संपला. आता विचार करा, ह्या माणसाला पैसा गोड लागला नसेल का? ह्या माणसाला घरच्यांच्या सुखाची काळजी नसेल का? त्याच्या मुलांची, मुलींची जी शाळेची ऍडमिशन असतील, कॉलेजची ऍडमिशन असतील, दरवर्षी बदलतायत, दर 5-6 महिन्यांनी बदलतायत. त्यांना कधी घरच्यांकडनं या गोष्टी ऐकाव्या लागल्या नसतील का? की तुमच्या ह्या प्रामाणिकपणामुळे आमचं जीवन हे अशा प्रकारचं भटकं झालेलं आहे. कायम आम्हाला इकडून तिकडे जावं लागतं. त्यांनी कधी ही तक्रार केली नसेल का? त्यांच्या ह्या तक्रारीनंतर तरी यांच्यावर तो मानसिक दबाव आला नसेल का? पण लक्षात घ्या, आज जेवढे तुकाराम मुंढे यांना आपण याचं श्रेय देतो, तेवढंच श्रेय त्यांच्या घरच्यांना सुद्धा द्यायला हवं. आज मला खरं तर, मी कौतुक करण्याइतपत मी काही मोठा नाही, पण या अधिकाऱ्याविषयी कालचीच मी बातमी पाहिली. शिर्डीमध्ये पेढ्यांच्या दुकानावर, म्हणजे आजवर आपण अन्न औषध प्रशासन यांच्या कारवाया फक्त दिवाळीच्या, दसऱ्याच्या तोंडावर, ते मावा खवा आणि काय ते पनीर वगैरे इथपर्यंतच, रवा, मावा खवा रवा पनीर इथपर्यंतच, आणि काय ते थोडासा डालड्यामध्ये 1-2 कारवाया दाखवायच्या, संपलं. अन्न औषध प्रशासनाच्या कारवाया वर्षभरासाठी संपल्या. म्हणजे विचार करा, ह्या पेढ्यांच्या दुकानावर कारवाया, अगदी केमिकल युक्त पदार्थांनी आंबे पिकवल्यानंतर त्याच्यावर कारवाया, हे कधी ऐकलं होतं का आजवर? किती तुम्ही म्हणजे धार्मिक स्थळी जाल, तिथे पेढ्यांची दुकानं असतात. त्या पेढ्यांच्या दुकानामध्ये ताजे पेढे, अगदी अस्सल पेढे, गावरान वगैरे काय ते शब्द वापरलेले असतात. बुरशीयुक्त पेढे विकले जातात. साखरेचं प्रमाण, अति साखरेचे पेढे विकले जातात. विशेषतः या सगळ्यावर आजवर कधी कारवाई झाली ती विशेष? मी तुम्हाला आणखी एक उदाहरण सांगतो ज्याच्यावर अन्न औषध प्रशासनाने त्यांचे अटे टाईट केलेले आहेत. हे फार्मासिस्ट,
किंवा मेडिकल असलं, आपण ज्याला अन्न औषधाचं म्हणजे औषधांची दुकानं घ्या, केमिस्ट मध्ये ज्यावेळेस आपण जातो आपल्याला एक चौकटीमध्ये एका फ्रेम मध्ये एक सर्टिफिकेट अडकवलेलं दिसतं. सर्टिफिकेट मात्र असतं, पण ती व्यक्ती त्या सर्टिफिकेटवर फोटो सुद्धा बंधनकारक आहे. तो फोटो असतो, त्या फोटोतली व्यक्ती तुम्ही कित्येकदा पहा त्या मेडिकलमध्ये उपस्थितच नसते. औषधांच्या दुकानामध्ये ती व्यक्ती नसते, पण तिच्या नावाखाली तिच्या लायसन्सच्या खाली अनेकदा मेडिकलमध्ये इतर जण तुम्हाला औषधं देत असतात. का माहितीये तुम्हाला? याचं कारण सांगतो. हे सगळं सांगणं यासाठी गरजेचं आहे कारण मेडिकलचं दुकान हे काही जनरल स्टोअर नाही, काही किराणा मालाचं दुकान नाही ज्यामध्ये जाऊन तुम्ही सामान घेतलं, तांदूळ, गहू, साखर घेतलीत असं नाही. इथे औषधं घेताना ती जबाबदारीने आणि काळजीपूर्वक दिली गेली पाहिजे, ज्याला त्याची माहिती आहे तो. जर हे काही इथे काही चुकीचं घडलं तर होत्याचं नव्हतं घडून जाईल. त्यामुळे इथे फार्मासिस्ट तिथे उपस्थित असणं, त्याच्या उपस्थितीतच त्याच्या ऑब्झर्वेशन मध्ये ती औषधं दिली जाणं हे फार गरजेचं असतं. हे घडतं ज्या क्षणी तुम्हाला त्या केमिस्ट मध्ये फार्मासिस्ट नसणार त्या क्षणी तुम्ही अन्न औषध प्रशासनाला त्याची ताबडतोब तक्रार करू शकता आणि त्याच क्षणी त्या दुकानाला सील हे होऊ शकतो. याची सुरुवात झाली. ह्या गोष्टी कधी घडल्या होत्या तुमच्या आयुष्यात शेवटच्या? आठवतही नसेल. मला हे सगळं सांगायचं यासाठी कारण काल एक घाणेरडा प्रकार घडला. मी यांची 26वी बदली फार लवकर हो आणि ह्या सगळ्या अधिकाऱ्यांचे जीव सुटो, ते जीव भांड्यात पडो असं मला म्हणायचंय. ते जीव भांड्यामध्ये पडो कारण काल ज्या प्रकारे अन्न औषध प्रशासनाच्या टीमवर रात्रीच्या 11:30 वाजता छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या प्रकारे जीवघेणा हल्ला झालाय ते पाहता ह्यांचे म्हणजे बघा, अधिकाऱ्यांना चांगली कामं करायची असतात, जनतेच्या सेवेसाठी उतरायचं असतं, त्यांनी ते वचन घेतलेलं असतं. राजकारण्यांना त्यांची वचनं माहिती नाहीत, पण या अधिकाऱ्यांना चांगलीच माहिती असतात. काल ज्या वेळेस एक महिला अधिकारी, ज्यावेळेस त्यांना रात्रीचा कॉल येतो आणि कळतं की छत्रपती संभाजीनगरमध्ये विशिष्ट एका ठिकाणी एक आयशर टेम्पो जवळपास कित्येक लाखांचा गुटखा, आता गुटख्याविषयी मी काही वेगळं सांगत नाही, विषय वाढेल, पण गुटखा घेऊन संशयास्पदरित्या उभा आहे, लाखांचे खोके त्याच्यामध्ये आहेत आणि आत्ताच गेलं तर ही कारवाई तुम्हाला तो ट्रक जागेवर रंगेहात सापडेल. कारवाईसाठी ज्यावेळेस अधिकारी पटकन निघतात त्या अधिकाऱ्यांना घेरलं जातं. महिला अधिकाऱ्याच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न होतो. मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवेल, त्या व्हिडिओमध्ये महिला अधिकाऱ्याचा स्पष्टपणे आवाज येतोय. जरा एकदा हा व्हिडिओ पहा, त्यापुढे मी माझं विश्लेषण करतो. नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. क्षेत्र कोणतंही असो, पत्रकारिता असू दे, समाजकारण असू दे किंवा प्रशासकीय सेवा असू दे, महिला अधिकाऱ्याचं नाव आहे सुरोशे, प्रज्ञा प्रमोद सुरोशे, वय वर्ष 45, रात्रीचे 11:30, गुटखा पान मसाल्याची खबर. तस्करांच्या विरोधात धाडस करून या अधिकारी ज्यावेळेस तिथे पोहोचतात त्यांच्या टीमसह, त्यांच्यावर हा प्रसंग ओढावतो. ही घटना आहे 8 जून 2026 छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरातली. तुकाराम मुंडेंच्या टीमशी निगडीत हे वृत्त आहे म्हणून मी तुमच्याशी बोलतोय. त्या महिलेचा भेदरलेला आवाज तुम्ही ऐकला असाल. तिच्यावर गाडी घालण्याचा, म्हणजे ज्यावेळेस ते तिथे पोहोचले ताबडतोब तिथे काही गाड्या आल्या. एक नंबर प्लेट नसलेली स्कॉर्पिओ गाडी येते, ती तिच्या अंगावर घुसवण्याचा प्रयत्न केला जातो. ती महिला कसाबसा आपला जीव वाचवते. अधिकारी आहेत त्या वरच्या पदावरच्या, FDA च्या अन्न औषध प्रशासनाच्या अधिकारी आहेत.
हे गृह खातं नेमकं कोण सांभाळते, की नाही सांभाळते, की गृह खातं बाजूला ठेवून गृह खातं सांभाळणाऱ्या व्यक्ती फक्त पक्ष फोडाफोड्यांमध्ये व्यस्त झालेले आहेत. आज या पक्षाचे एवढे आमदार घ्यावेत, त्या पक्षाचे तेवढे खासदार घ्यावेत, आज इकडे नगरसेवक निवडणुका लढवाव्यात, तिकडे ग्रामपंचायती लढवाव्यात. प्रशासनाचं काय आहे? प्रशासन काय? लोकांना 1500 वाटले, लोक आपल्याला मतदान करतायत. मशीनमध्ये फेरफार करायचे, आपल्याला मतदान होऊन जात आहे. प्रशासनाचं काय घेऊन बसलाय? सध्या आपल्याला सरकार स्टेबल करायचंय. वाईट वाटतं ह्या गोष्टींचं. विचार करा, ती माणसं यांना एवढा माज येऊ कसा शकतो? म्हणजे एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्यावर तुम्ही जर गाड्या घालण्याचा प्रयत्न करत असाल तर हे कुणाचा आशीर्वाद डोक्यावर असल्याशिवाय शक्य नाही. हा नेमका आशीर्वाद कुणाचा आहे? आज विचार करा, तुकाराम मुंडे म्हणजे सरपे कफन बांधून फिरतात. आज 26 ठिकाणी त्यांच्या बदल्या होत आहेत. त्या 26 ठिकाणी त्यांनी कफनच बांधलेलं होतं, स्वतःच्या परिवाराच्या डोक्यावर सुद्धा. त्या समोरच्या व्यक्ती म्हणतात, अरे गोळ्या घाला, धरा यांना, धरा धरा. म्हणजे इतका माज कुठून येत असेल? सर्वसामान्य जर या अधिकाऱ्यांच्या बाबतीत ह्या गोष्टी घडत असतील, तुमच्या माझ्यासारखे सर्वसामान्य ज्यांना कुठलीही सुरक्षा सुद्धा नाही, त्यांच्या बाबतीत काय घडेल? आपली गर्दन मारली जाईल, कापून टाकतील, रस्त्यात खड्डे करून गाडून टाकतील. तुमची प्रेत सुद्धा तुम्हाला प्रशासनाला सापडणार नाहीत आवाज उचलला तर. जरा पहा कशा प्रकारे म्हणताय ना, गोळ्या घाला गोळ्या. जरा हा व्हिडिओ पहा. त्यानंतर मी तुम्हाला आणखी एक व्हिडिओ दाखवतो. म्हणजे हे गोळ्या घाला वगैरे हे आता कॉमन झालेलं आहे, काही याच्यात नवल वाटायची गरज नाही. आणखी एक व्हिडिओ दाखवतो ज्यामध्ये स्वतः या अधिकारी त्यांच्यावर घडलेला प्रसंग, या महिला अधिकारी कोण आहेत पाहायचंय, ते स्वतः त्यांच्या तोंडून तो प्रसंग सांगतायत. जरा पहा. असल्याचे आढळून आले. त्याच्यात आम्ही पाहिलं असता आम्हाला प्रतिबंधित अन्न पदार्थ गुटखा असल्याचं दिसून आले. मग आम्ही ताबडतोब पोलीस स्टेशनला फोन करून पोलिसांना इथे येण्याबाबत विनंती केली. दरम्यान काही टू व्हीलरवर काही इसम आमच्यावर पाळत ठेवून होते. त्यांनी कुणाला तरी फोनद्वारे कल्पना दिली आणि एक स्कॉर्पिओ भरून त्याच्यामध्ये एक 6-7 इसम आले आणि त्यांनी आमच्या साहेबांवर सुरुवातीला हल्ला करण्याचा प्रयत्न केला. गाडी त्यांच्या अंगावर घालून त्यांनी दूर पळवून लावले आणि तसंच एका व्यक्तीस त्यांनी टेम्पोमध्ये चढून टेम्पो सुरू करून इथून पळून लावण्याचा प्रयत्न केला. मीनवाईल त्यांना मी समोरील बाजूस होते. त्या आयशर तिथून काढल्यानंतर मी रोडच्या पलीकडच्या बाजूस गेल्यानंतर आणि आयशर जेव्हा रोडवरून समोर जात होता तेव्हा त्यांनी माझ्यावरही म्हणजे मला पळवत माझ्या अंगावर गाडी घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला आणि ते शेवटी टेम्पो मालासह घेऊन निघून गेले. स्कॉर्पिओ गाडीवर कुठल्याही प्रकारचा नंबर नव्हता. हे घटनास्थळ वाईट एका गोष्टीचं वाटतं, हे सगळं ज्या दिवशी घडत होतं त्या दिवशी मुख्यमंत्री कुठेतरी एका गाण्याच्या प्रोग्राम मध्ये एक गाणं गात होते. त्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले. तो व्हिडिओ सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. पण कुठे ठेवून ठेवला हा महाराष्ट्र माझा? हे एवढे अच्छे दिन आम्हाला नको आहेत. जर अच्छे दिन हे असतील तर असे अच्छे दिन आम्हाला नको, ते तुम्हालाच लखलाभ. जरा एकदा हे गाणं ऐका. तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जात असेल पण तुमच्याही समोर काही पर्याय नाही. असो, तो आयशर टेम्पो घेऊन ते गुंड पळाले, ही बातमी आहे. त्या गाड्याही पळाल्या, गुंडही पळाले, तो मुद्देमालही पळाला. या आपल्या अधिकाऱ्यांचे जीव वाचले, तेच काय ते फार महत्वाचं आहे. सरसलामत पगडी 50 अशा कारवाया अनेक करता येतील, पण आपला जीव हा फार महत्वाचा आहे. तुकाराम मुंडे साहेब, तुमची 26वी बदली फार लवकर होईल अशी चिन्ह मला सध्या तरी दिसत आहेत.
हे जे पनीर माफियांच्या विरोधात, दूध माफियांच्या विरोधात, सगळ्या माफियांच्या विरोधात तुमच्या ह्या ज्या कारवायांची जी यादी माझ्या हातात आहे सध्या ती पाहत, आता पनीर आणि दुधाचा विषय निघाला. आपल्याला तुम्हाला माहिती आहे जवळपास 90% पनीर हे डुप्लिकेट असतं. 90% मार्केटमध्ये. दुधाचा तर तुटवडा सुरू झालेला आहे. दुधावर ज्या प्रकारे कारवाया सुरू झाल्या दुधाचा तुटवडा चालू झालेला आहे. म्हणजे विचार करा मार्केटमध्ये किती दूध हे भेसळयुक्त असेल. ते सध्या बंद झाल्यामुळे आज दुधाचा तुटवडा तयार होतोय. किती भेसळयुक्त दूध तुम्ही आम्ही पितोय. आपण एक जहर, एक विष पितोय रोजच्या रोज. पैसे देऊन आपणच आपल्या हाताने विष पितोय. मला खरं तर पत्रकारांना हा प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही कधीतरी हा प्रश्न तुकाराम मुंडेंच्या अगोदर जे कोणी अधिकारी, आपल्याला कुठल्याही IAS अधिकाऱ्यांची नावच लक्षात राहत नाहीत, कारण त्यांची कार्य कधी तशी नसतातच. त्यांची कार्य आजकाल झुकलेल्या मांजरासारखी असतात, असे पायाला लोटाळणाऱ्या मांजरांसारखी. तो इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा अध्यक्ष तो ज्ञानेश कुमार नावाचा, किती लोटांगण घालणारी मांजरं वाटतात. असे अधिकारी खरं तर त्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया सारख्या त्या संस्थेचे आयुक्त पाहिजेत, त्याचे अध्यक्ष पाहिजेत. ही माणसं ही तिथे, यांची जागा तिथे आहे. नको त्या ठिकाणी यांचं टॅलेंट खरं तर वेस्ट म्हणजे वायाला घालवलं असंच म्हणावं लागेल. आज इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया सारख्या संस्था जर तुम्ही धुवून काढल्यात ना, स्वच्छ करून घेतल्यात ना, देशातला राज्यकारभार स्वच्छ होऊन जाईल. हेही सांगावं लागेल इथे. आज दुधामध्ये तुटवडा आहे, पनीरचा तुटवडा आहे, याचा अर्थ किती वर्ष आपण ते खातो आणि कोणी त्यांना, आधीच्या आयुक्तांना कधी प्रश्नच विचारत नाही. कोणीच विचारत नाही की तुमच्या काळात ह्या कारवाया का दिसल्या नाहीत, काय कारण होतं नेमकं की यांना ह्या कारवाया एवढ्या कराव्या लागल्या पण तुमच्या काळात एकही कारवाई झाली नाही. तुम्ही मला खरं सांगायचं, किती आयुक्तांची नावं, किती IAS अधिकाऱ्यांची महाराष्ट्रातल्या, घ्या देशातलं सोडून द्या, महाराष्ट्रातल्या किती IAS अधिकाऱ्यांची नावं तुमच्या लक्षात राहिलेली आहेत. एक कोणाच्या नजरेत कदाचित किरण बेदींचं नाव असू शकतं. त्यांच्याविषयी आपल्या लहानपणामध्ये शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये धडे होते. किंवा काही जणांनी विश्वास नांगरे पाटील, ज्या काळात युट्यूब किंवा सोशल मीडिया बहारात येत होत्या, म्हणजे 2008, 9, 10चा तो काळ, त्यावेळेस मला वाटतं विश्वास नांगरे पाटलांचं नाव तुमच्यापैकी, त्यांचा जो आलेख होता, त्यांची जी धडपड होती IAS अधिकारी बनण्यासाठी कशा प्रकारे, त्यासाठी त्या विश्वास नांगरे पाटलांचं नाव तुम्ही ऐकलं असाल. पण नांगरे पाटलांविषयी तो त्यावेळेस जो आदर मान सन्मान होता तो आता माझ्या मनात तरी तसुबरही नाही, शून्य आहे. काही विशिष्ट कारणं आहेत त्यासाठी असो, पण त्या विषयात मला जायचं नाही. पण आजच्या काळामध्ये किती IAS अधिकारी, प्रामाणिक IAS अधिकारी यांच्याविषयी किंवा यांच्या कामांविषयी तुम्हाला माहिती आहे, किंवा यांची नावं तुम्हाला एखाद्या IAS अधिकाऱ्याचं नाव विचार तुमच्या मनामध्ये लगेच ताबडतोब नाव येईल. सध्या तरी तुकाराम मुंडे हे एकमेव नाव आहे. तुकाराम मुंडे. असो, काय याच्यावर जास्त बोलायचं, सर्व काही तुम्हाला माहिती आहे. या सर्वाच्या विरोधात आपण आवाज उठवत राहू. ज्यावेळेस यांच्याही बदल्या 26व्या बदल्या येतील त्यावेळेसही आपण आवाज उठवू. पण आज खरंच महाराष्ट्र यांच्या पाठीशी राहतोय का, हाही एक संशोधनाचा विषय आहे आणि खेदाने व्यक्त करावी अशी ही गोष्ट आहे. आपण फक्त म्हणू झाली बाबा बदली आणि आपलं काय जात आहे. आपल्या घरात थोडी ना या सगळ्या गोष्टी येत आहेत. असो, तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या. बाय.